हे बघा युट्यूब फॅमिली, एखाद्याला काय असतं, दुसऱ्याला वाईट बोललं की त्याला आनंद मिळतो आणि ते एकदम खुश होतं. तशातलं काम आहे. आता बघा, आम्ही मराठवाड्यातले, आम्हाला पातळ भाकरी चुरून खायसारखं कालवण पाहिजे. आता दोघी तिघीनं काय सांगितलं, काय बाया त्या पाण्यावानी कालवण, पाया ते काय पाण्यावानी कालवण. अगं आम्ही जर खोबरं नारळ घालून कालवण केलं ना, तर आमच्यात म्हणते पिठलं कशाला केले असलं. प्रत्येकाचं खायचं जेवणाची पद्धत वेगळी वेगळी असते. जेवण बनवायचं ज्याला वाटतंय ना ले पातळ कालवण आहे ह्यांचं, ते आमच्याकडे तसलं पिठलं बिटलं कोण खाणार नाही. मग त्यांनी कशाला असलं गटगुळ करून ठेवलाय रिकामा. म्हणून आम्ही तशी पातळ कालवणं ज्वारीच्या भाकरीत चुरून खायला, बाजरीच्या भाकरीत चुरून खायला करतो. अगं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, प्रत्येक वारीला तीच पातळ कालवण, पातळ कालवण. तुम्ही काय आमच्या सासारी साव का काय आम्हाला नावं ठेवायला? हा काय तुमचं वागणं बोलणं, किती वेळा तुम्हाला टोमणं तरी मारावं, किती वेळा बोलावं तुम्हाला? हा तुम्हाला जसं खायचंय पिठलं करून तसं खा, आम्हाला ती पातळच बरं आहे, आम्ही तसलंच खाऊ. आणि काय एक जणीनं काय माझ्या पोरीला कमेंट केली, काय बाय ती लिपस्टिक लावली. अगं तू काय जळतीस तिच्यावर? तुला बघायचं असलं तर बघ, तुझं काय आहे ते आम्हाला कुठं माहीत आहे. तो टाकलं तर आम्हाला माहिती होईल ना. व्हिडिओ टाक म्हणजे तुझं बी गुन्हा आम्हाला उधळल कळल कसं आहे. काय तुमची वागणुकी कसं आहे? असं घरात तर कसं राहतात सासू सासऱ्याबरोबर, नंदा जावाबरोबर तुम्ही? हा इथं दुसऱ्याला आमचा तुमचा काही संबंध नसताना तुम्ही नावं ठेवताय आम्हाला. हा माणूस जाऊ द्या म्हणतात, जास्तीच यांचं पाताळच केलंय आणि पाणीच केलंय आणि तोंडच दिसलं. आमचं काय बी दिसू की त्यात. तुला जसं खायचंय तसं खातो, आम्हाला जसं खायचंय तसं आम्ही खाऊ.